लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट 17वा प्लस 18वा हप्ता आज वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. लाडक्या बहिणींना आता जमा होणार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता. पैशांचा पाऊस पडणार, पैशांचा मेसेज येणार. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹3,000 क्रेडिटेड असा मेसेज आता लाडक्या बहिणींच्या मोबाईल वरती येणार आहे. कारण की लाडक्या बहिणींना जमा होणार आहे नोव्हेंबरचा हप्ता प्लस डिसेंबरचा हप्ता, म्हणजे 17वा प्लस 18वा हप्ता. नमस्कार, आज तारीख आहे 15 डिसेंबर आणि लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आली आहे सर्वात मोठी अपडेट. तर बघा, सर्व जिल्ह्यामध्ये आता पैशांचा पाऊस होणार आहे. सर्व महाराष्ट्र राज्यातील बहिणींची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. अखेर सर्व महिलांची, सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. बरेच दिवस झालं सर्व लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या, प्रतीक्षेमध्ये होत्या की आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होईल. नोव्हेंबर संपला, डिसेंबर महिना अर्धा संपला, तरी सुद्धा बहिणींना पैसे जमा झाले नव्हते. परंतु फायनली आता पैसे वाटप होत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, नागपूर, कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, सर्वच जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आता जमा होत आहे. मेसेज पडण्यास आता सुरुवात होत आहे. तर ही ऑथेंटिक अपडेट सर्वात अगोदर आपण युट्यूब वरती देत आहोत, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल वरती. त्यामुळे जर तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण लाडकी बहीण या योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट पाहूया. तर लाडकी बहीण योजना एकूण पैसे जमा झालेले आहेत लाडक्या बहिणींना आतापर्यंत टोटल 16 हप्त्याचे. किती हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळाले? 16. तुम्हाला पहिला हप्ता मिळाला, चौथा मिळाला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, असे करत करत 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा, 15वा आणि फायनली पाठीमागचा 16वा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे. म्हणजे एकूण 16 हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. प्रत्येक पात्र महिलेला एकूण 24,000 रुपयापर्यंतची मदत, थेट रक्कम आतापर्यंत तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहे. म्हणजे 16 गुणिले 1500 जर तुम्ही केलं तर टोटल 24,000 रुपये लाडक्या बहिणीला आता मिळालेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींना जमा होणार 17वा प्लस 18वा हप्ता, म्हणजे 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, त्यानंतर 18व्या हप्त्याचे 1500 रुपये. ठीक आहे, असे मिळून हे 3,000 रुपये, म्हणजे 24,000 प्लस 3,000, 27,000 रुपये लाडक्या बहिणीला आता टोटल रक्कम जमा होणार आहे. ठीक आहे, तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. 17वा प्लस 18वा हप्ता वाटप, डबल हप्ता वाटप, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. ठीक आहे, तर बघा, लाडक्या बहिणींना आता जमा होणार आहे नोव्हेंबरचा हप्ता प्लस डिसेंबरचा हप्ता. एकत्र या दिवशी खात्यात जमा होणार 3,000 रुपये. यादीमध्ये नाव पहा. आता यादीत नाव कसं पाहायचं, कोणत्या तारखेला कोणत्या यादीतील बहिणींना पैसे जमा होणार, संपूर्ण अपडेट आज पाहणार आहोत. नमस्कार, तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात. आज तारीख आहे 15 डिसेंबर, वार आहे सोमवार. ठीक आहे, या ठिकाणी गुरुवार नाहीये, सोमवार आहे. ठीक आहे, तर आजची अपडेट आहे नोव्हेंबरचा हप्ता वाटप संदर्भात. आता लाडक्या बहिणींना 100% नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार. ई केवायसी सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना आता करता येणार. एकही लाडकी बहिणीला आता ई केवायसी करताना अडचण येणार नाही. पती वडील नाही तरी सुद्धा तुम्हाला ई केवायसी करता येणार, कारण की आता नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेले आहेत, ज्या ऑप्शननी सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही ऑप्शन्स पाहू शकता. बघा, हे नवीन ऑप्शन्स या ठिकाणी या योजनेचा फॉर्म भरताना ऍड केलेले आहेत. जसं की विवाहित, अविवाहित साठी नवीन ऑप्शन लॉन्च केलेले आहेत. त्यामुळे तुमचं काही अडचणी तुम्हाला आता ई केवायसी करताना येणार नाही. काही बहिणींचं असं म्हणणं होतं की दादा, आम्हाला पाठीमागचा 16वा 15वा हप्ता मिळालाच नाही. तर हप्ता न मिळण्याचं मुख्य कारण काय असेल, हप्ता अडकण्याचं मुख्य कारण काय असतील, तर बघा, या ठिकाणी रिझन्स तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहेत. तर पहिलं रिझन, आधार कार्ड तुमचं लिंक नसेल तर ते बँक खात्यासोबत लिंक करा, त्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता अडकू शकतो. दुसरं, बँक खात्यात त्रुटी असणे, काही प्रॉब्लेम असणे, तुमच्या बँक खात्याची केवायसी नसणे किंवा ई केवायसी तुमची लाडकी बहिणींची अपूर्ण असणे आणि पडताळणी बाकी. तर या सर्व कारणांमुळे ही मुख्य कारण आहेत. ही सर्व जर तुम्ही कारणे व्यवस्थितपणे दूर केली तर तुम्हाला पेंडिंग हप्ता, जे काही दोन्ही हप्ते आहेत ते एकत्रपणे दिले जातील. ठीक आहे, हे सर्व लाडक्या बहिणींनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचा 17वा हप्ता कधी मिळणार, हाच प्रश्न सर्व लाडक्या बहिणींचा आहे. तर आता बघा,
तुमची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता टप्प्याटप्प्याने हा हप्ता जमा करण्यात येणार आहे. परंतु टप्प्याटप्प्याने म्हणजे नक्की कधी? तर बघा, एकूण ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आता 17वा 18वा हप्ता मिळणार आहे, त्यांची आकडेवारी समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये एकूण 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 2,43,00,000 बहिणी पात्र ठरलेल्या आहेत आणि या सर्व पात्र लाभार्थ्यांना आता नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता वाटप होणार आहे. या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणींना आम्ही योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन 2100 रुपये देणार आहोत. तसेच त्यांनी हे सुद्धा सांगितलं, कोणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहील. ही योजनाचे लाभ लाडक्या बहिणीला कायम मिळत राहतील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. आणि ही अपडेट तुम्हाला आवडत असेल, आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर आपल्या चॅनलचे जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्रायबर झाले नसाल तर नक्की सबस्क्राईब बटन दाबा. ठीक आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले, त्यांनी सांगितलं की योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार. म्हणजे जे जी आश्वासनं दिली आहेत, जी जी वचने त्यांनी लाडक्या बहिणीला दिलेली आहेत, ते सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत असं म्हणाले आहेत. ठीक आहे. तसेच 2100 रुपये सुद्धा लाडक्या बहिणीला 100% मिळणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं आहे, गुड न्यूज दिलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत, तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, योग्य वेळी योग्य ते निर्णय होतील, काळजी करू नका. 2100 रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देणार आहोत. 5 वर्षामध्ये योग्य वेळी देणार आहोत, योग्य तो निर्णय घेऊन, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की लाडक्या बहिणीला 100% नाही तर 1000% 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु सध्या नाही मिळणार, योग्य वेळी ते मिळणार आहेत, असं या ठिकाणी अपडेट येत आहे. महायुती सरकारने असं स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. 2100 रुपयाबाबत सुद्धा घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवभाऊ यांनी लाडक्या बहिणीला अपडेट दिलेली आहे, गुड न्यूज दिलेली आहे की योग्य वेळी 2100 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे वाटप करायचे पेंडिंगला आहेत आणि आता GR आलेला आहे, त्यामुळे आता ताबडतोब पैसे वाटप होणार आहेत. आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम त्याच्या एक्स अकाउंटवरती म्हणजेच ट्विटर अकाउंटवरती पोस्ट करून अपडेट देतील आणि त्यानंतर मग पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पैशांचा मेसेज पडण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट 3000 रुपयाची रक्कम जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे. अखेर सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि अखेर आता फायनली 3000 रुपये थेट रक्कम, एक 1500 नाही तर थेट 3000 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंट मध्ये जमा होत आहेत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना पाठीमागच्या 2 महिन्याचे पैसे आता एकत्र मिळणार आहेत. म्हणजेच ज्यांचा थकीत हप्ता बाकी होता ते सुद्धा पैसे तुम्हाला या हप्त्याच्या पैशासोबत मिळणार आहेत. तसेच नोव्हेंबर डिसेंबरचा सुद्धा हप्ता तुम्हाला आता एकत्र मिळणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना आता मिळणार नवीन वर्षाचं गिफ्ट. महायुती सरकार आता देणार लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट. दोन्ही हप्ते जमा होणार. तसेच लगेच ताबडतोब नवीन वर्ष असल्यामुळे जानेवारीचा सुद्धा हप्ता जमा करणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे एकत्र पैसे आता वाटप होणार आहेत. एका हप्त्याचे 1500 गुणिले 2, दोन्ही हप्त्याचे 3000 रुपयाची रक्कम थेट सर्व पात्र लाभार्थ्यांच्या डीबीटी अकाउंट मध्ये आता वाटप होणार आहे, जमा करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा 17वा प्लस 18वा हप्ता सुद्धा आता 3000 रुपये वाटप केला जाणार आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे. आता बघा, ज्या महिलांची EKYC पूर्ण झालेली आहे, यशस्वीपणे रक्कम यशस्वी झालेले आहे आणि बँक खाते सुद्धा ज्या महिलांचे सक्रिय असलेला आहे, म्हणजे ज्यांचं आधार कार्ड सोबत बँक खाते लिंक आहे, त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये प्रथम प्राधान्य दिलं जाईल व त्यांना पैसे मिळतील. तसेच ज्या महिलांनी आता लेट KYC केलेले आहे किंवा अलीकडेच KYC अपडेट केलेले आहे, डॉक्युमेंट करेक्शन केलेलं आहे, त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशी अपडेट मिळत आहे. हा संपूर्ण हप्ता, हे दोन्ही पैसे डीबीटी बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट आलेली आहे.
लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता आता कोणाला मिळणार? तर खालील अटी पूर्ण करणाऱ्या सर्व महिलांनाच या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मग आता 17वा असेल, 18वा हप्ता आहे. जी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी आहे, कायमस्वरूपी रहिवासी आहे, तिलाच हप्ता मिळेल. ज्या महिलेचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे तिलाच हप्ता मिळणार आहे. ज्या महिलेकडे 4 चाकी वाहन नाही, ट्रॅक्टर असेल तर चालेल, त्यांना हप्ता मिळेल. ज्या महिला किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला नसावा त्यांना पैसे मिळणार आहेत. कोणताही सदस्य आयकर भरत नसावा, तसेच बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. या सर्व अटी आहेत. ई-केवायसी तुमची पूर्ण असणे बंधनकारक आहे. अशा सर्व बहिणींनाच पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, महायुती सरकार आता फायनली अखेर बहिणींची प्रतीक्षा संपणार. महायुती सरकार जमा करणार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता आता वाटप करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम आता फायनली पैसे ट्रान्सफर करणार आहेत. सर्व पात्र बहिणींना आता पैसे मिळणार आहेत. शासन निर्णय आता होणार आहे. बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. बहिणींना 100% 2100 रुपये भेटणार. महायुती सरकार देणार योग्य वेळी तुम्हाला 2100 रुपये. आता योग्य वेळी म्हणजे कधी? 1 वर्षाने सुद्धा भेटू शकतात, 6 महिन्याने सुद्धा भेटू शकतात किंवा 2 वर्षांनी सुद्धा भेटू शकतात. असं काही फायनल नाही. योग्य वेळी आता ते सरकार ज्यावेळी शासन निर्णय करेल त्यांच्यावरती ते डिपेंड आहे की ते कधी शासन निर्णय करतायत 2100 बाबत. सध्या तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जात आहेत. या 1500 मध्ये 600 रुपयांची वाढ करून 2100 रुपये 100% लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. योग्य वेळी मिळणार आहेत अशी अपडेट आलेली आहे. योग्य वेळी आता ते एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही की तुम्हाला कधी मिळतील. ते डिपेंड आहे सरकारच्या निर्णयावरती. आता बघा, लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्त्याची प्रतीक्षा सर्व लाडक्या बहिणींना आहे. 18व्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा आहे. तर महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना आता मोठा दिलासा ठरणार आहे. ई-केवायसी पूर्ण करणे, बँक खाते सक्रिय ठेवणे म्हणजे आधार कार्ड सोबत लिंक ठेवणे, अर्जाची स्थिती नियमित तपासणे अत्यंत महत्वाचे आहे. राज्य शासनाचा उद्देश कोणतीही पात्र महिला हप्त्यापासून वंचित राहू नये यासाठी सर्व प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे ज्यांची ई-केवायसी पेंडिंगला आहे अशा सर्व बहिणींनी ताबडतोब लवकरात लवकर ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. आता बघा, लाडकी बहीण योजना जबरदस्त लेटेस्ट ऑथेंटिक अशी अपडेट आलेली आहे. नोव्हेंबरचा हप्ता, नोव्हेंबरचे पैसे आता जमा होत आहे. 1500 रुपयाची थेट आर्थिक मदत डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. नोव्हेंबरचे पैसे सर्वच पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी पुढची अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी पुढील गुड न्यूज या ठिकाणी आलेले आहे. तर गुड न्यूज अशी आहे की डिसेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही तर थेट 3000 रुपयाची रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे डबल हप्ता मिळणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता प्लस डिसेंबरचा हप्ता. थोडक्यात सांगायचं म्हणजे लाडक्या बहिणीला डबल गिफ्ट, डबल पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे डबल गिफ्ट या ठिकाणी वर्ष 2025च्या शेवटी आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. म्हणजे वर्ष संपत आलेलं आहे. ठीक आहे. आणि नवीन वर्षाचं गिफ्ट सुद्धा नवीन वर्षामध्ये दिलं जाणार आहे या योजनेअंतर्गत. तर बघा, सर्व लाभार्थ्यांना 17वा आणि 18वा हप्ता एकत्र मिळू शकतो. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 3000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे. थेट रक्कम जमा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात आनंदाची बातमी आहे. योजनेतील जेवढे पण पात्र महिला आहेत त्यांना नोव्हेंबरचा 17वा प्लस डिसेंबरचा 18वा हप्ता आता एकत्र मिळणार आहे. हे दोन्ही हप्ते एकत्र आता जमा होणार आहेत. सरकारने अजूनपर्यंत याबाबत घोषणा केलेली नाही, परंतु 100% आता हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. कारण की नोव्हेंबर महिना संपलेला आहे, डिसेंबर महिना अर्धा संपलेला आहे. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र आता नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना मिळण्याची हाय चान्सेस या ठिकाणी वर्तवलेले आहेत. तसेच लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ सुद्धा दिलेली आहे. मुदतवाढ देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी तुम्हाला पूर्ण करणे बंधनकारक आहे. अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवलेली आहे. जर कोणाची ई-केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर करून घ्या. तसेच भरपूर बहिणींचा प्रश्न होता की शिंदे दादा, आमचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कधी येणार? तर असा प्रश्न लाडक्या बहिणींचा होता. त्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत, सर्व माझ्या बहिणींना पैसे 100% मिळणार आहेत. आता बघा, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजना आता जिल्ह्यानुसार यादी जाहीर झालेली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये
कधी पैसे जमा होणार संपूर्ण अपडेट आलेले आहे. तर बघा हे सर्व महाराष्ट्र राज्यातील जिल्हे आहे. तर या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा बँकांची सुद्धा यादी आलेली आहे. पहिली यादी या ठिकाणी बघा ही आहे पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी अशा प्रकारे नियोजन आहे. अशा प्रकारे हे पैसे वाटप होणार आहेत. तर आता लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे, तर तारीख जाहीर झालेली आहे. 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान हे पैसे सर्व पात्र बहिणींना जमा होतील.